Myself, Assistant Professor D.S. Kamble, Commerce Department. Previous lecture, we see the contents of hire purchase, meaning and terms of the hire purchase system. And now we see the contents of distinction between hire purchase and sales and general entries in the books of hire purchase, both the parties, purchaser and seller. First we see what is the hire purchase and what is the sale and what is the difference. मागील लेक्चरला आपण हायर परचेस सिस्टीम मध्ये हायर परचेस सिस्टीमचं मीनिंग आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या अटी असतात त्या आपण पाहिलेल्या आहेत. आणि आजच्या लेक्चरला आपण हायर परचेस आणि सेल मध्ये काय फरक आहे आणि जर्नल एंट्री एकतर खरेदीदार आणि विक्रेता यांच्यामध्ये काय काय येऊ शकतात हे आपण आज पाहणार आहोत. हायर परचेस म्हणजे काय? लीज किंवा त्याला आपण असं म्हणतो भाडे तत्वावर किंवा हप्त्याने एखादी वस्तू खरेदी करणे. आणि सेल म्हणजे विक्री. आपण याचा स्टेप बाय स्टेप आपण याचं मीनिंग आणि आपण याचे फरक पाहूया. फर्स्ट, पेमेंट ऑफ प्राइस हायर परचेस इन इन्स्टॉलमेंट अँड सेल्स इन जनरली इन लंप सम. ओनरशिप in hire purchase passes over to purchase only after payment of last installment, and in the case of sale passes over to purchase immediately on sale. Interest. In the case of hire purchase, interest is charged on cash price, and in the sales interest is not charged. Return of goods. Purchase can return goods at any time before payment of last installment, and in case of sale, purchaser cannot return goods once purchased by the purchaser. Forfeiture of goods. In the case of hire purchase and sale, seller can forfeit goods for failure to pay any installment, and seller cannot forfeit the goods for non-payment of dues by purchaser. And resale by purchaser. In the case of hire purchase, purchaser cannot resell the goods to any other parties till the last payment installment is paid, and in the case of sale, purchaser can resell the goods. एकंदरीत ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर हायर परचेस मध्ये हप्त्याचा समावेश असतो आणि विक्री या घटकामध्ये एकूण रकमेचा समावेश असतो. ह्याच्यामध्ये मालकी हक्क कधी प्रदान केला जातो तर हायर परचेस मध्ये वस्तू दिल्यानंतर म्हणजे खरेदीदाराच्या ताब्यात दिल्यानंतर ज्यावेळी त्याचा शेवटचा हप्ता पेड होईल त्याच वेळी त्याला मालकी प्रदान होते. आणि सेलच्या बाबतीमध्ये तसं नसतं. एकदा वस्तू ताब्यात दिली खरेदीदाराच्या की लगेच त्याला मालकी हक्क प्राप्त होतो. हायर परचेस मध्ये व्याजाचा समावेश असतो, विक्रीमध्ये व्याजाचा समावेश नसतो. हायर परचेस मध्ये शेवटचा हप्ता पूर्ण होईपर्यंत ती वस्तू त्याला परत करता येत नाही. मात्र सेल्स मध्ये विक्रीमध्ये तो केव्हाही परत करू शकतो. शेवटचा हप्ता येऊपर्यंत जर त्याने मध्ये काहीतरी हप्ते जर त्याने बाउन्स केले असतील किंवा चुकवले असतील तर विक्रेता हा ती वस्तू जप्त करू शकतो हायर परचेस मध्ये. सेलिंग मध्ये मात्र तसं नसतं कारण ऑलरेडी पेमेंट हे झालेलं असतं. आणि हायर परचेसच्या बाबतीमध्ये खरेदीदार हा वस्तू दुसऱ्याला विकू शकत नाही.
जोपर्यंत त्याच्याकडे त्याची मालकी हक्क प्रदान होत नाही किंवा तो शेवटचा हप्ता जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत. आणि विक्री या घटकामध्ये मात्र विक्रेता किंवा जो खरेदीदार असेल तो पुन्हा खरेदीदार हा विक्री या घटकामध्ये खरेदीदार हा वस्तू पुनर्विक्री त्याची करू शकतो. त्याला कोणतीही त्यामध्ये अट नसते कारण तो ऑलरेडी त्याच्याकडे मालकी हक्क त्याचा आलेला असतो. आता आपण जर्नल एंट्रीज कशा कशा येतात किंवा कोणकोणत्या येतात हायर परचेसच्या ह्याच्यामध्ये किंवा विक्रेत्याच्या घटकामध्ये कोणकोणत्या एंट्री येऊ शकतात ते आपण बघूया. जनरल एंट्री इन द बुक्स ऑफ हायर परचेसर on signing of an agreement and payment of cash. On signing of the agreement, assets account debit to vendor's account credit. On payment of cash on the day of signing of the agreement, vendor's account debit to bank or cash account credit. Narration for the payment of cash to vendor. If the first alternative entry is passed, this second entry is not passed. When installment falls due, entry will be assets account debit, interest account debit to vendor's account credit. Narration installment including interest payable to vendor. On payment of installment, entry vendor's account debit to bank or cash account credit. For payment of cash to vendor, at the end of the year, for charging depreciation account debit to assets account credit, charge the depreciation at the rate of. Closing entry for depreciation and interest, profit and loss account debit to interest account credit to depreciation account credit. हायर परचेसच्या जनरल एंट्रीमध्ये कशा कशाचा समावेश होतो. तर पहिल्यांदा त्यांना पेमेंट जे केलं असेल त्याची एंट्री येते. कशी येते बघा, ॲसेट्स अकाउंट डेबिट टू वेंडर्स अकाउंट. एखाद्या वेळेस समजा जर त्याचे हप्ते जर चुकले असतील किंवा त्याने चुकवले असतील किंवा तो भरण्यास असमर्थ असेल तर एंट्री कशी येऊ शकते, ॲसेट्स अकाउंट डेबिट इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू वेंडर्स अकाउंट क्रेडिट. इन्स्टॉलमेंटचं पेमेंट ठरलेलं असतं, मग ते महिन्याला असेल किंवा वर्षाला असेल किंवा 6 महिन्याला, जे काय ठरलेलं असेल त्याप्रमाणे त्याची एंट्री कशी येते बघा, वेंडर्स अकाउंट डेबिट टू बँक अँड कॅश अकाउंट क्रेडिट. आणि शेवटी डिप्रिसिएशन चार्ज केल्यानंतर एंट्री कशी येते बघा, फॉर चार्ज डिप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू ॲसेट्स अकाउंट क्रेडिट. आणि ज्यावेळी क्लोजिंग एंट्री होते त्यावेळी इंटरेस्टचा समावेश त्यामध्ये करावा लागतो. आणि ज्यावेळी इंटरेस्टचा समावेश केला जातो तो इंटरेस्ट आणि त्याचं डिप्रिसिएशन हे ट्रान्सफर करावं लागतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. मग एंट्री कशी येऊ शकते बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट टू डिप्रिसिएशन अकाउंट क्रेडिट. एकंदरीत एकूण किती घटकांचा समावेश होतो यामध्ये, 3 घटकांचा. त्यामध्ये पहिला पेमेंट ऑफ त्याचं कॅश, त्याच्याकडून मग त्या पेमेंट ऑफ कॅशमध्ये कसं बघा, पहिल्यांदा त्यानं जे सायनिंग अमाऊंट केलेलं असते किंवा त्याला आपण डाऊन पेमेंट असं म्हणतो, त्या डाऊन पेमेंटचा भाग, सायनिंग अमाऊंटचा भाग, त्याच्यानंतर त्याचं पूर्ण पेमेंट, पहिलं पेमेंट म्हणजे पहिला हप्ता असं म्हणूया. हप्ता चुकवल्यानंतर त्याची एंट्री कशी येते बघा, तेही आपण बघितलेलं आहे. त्यानंतर प्रत्येकाचे हप्ते ठरलेले असतात, त्या हप्त्याचे कशा पद्धतीने एंट्री येते. आणि चौथा भाग कुठला येतो बघा, वर्षाच्या शेवटी
ज्यावेळी पेमेंट किंवा इन्स्टॉलमेंटची पद्धत आणि त्याच्यानंतर चे हप्ते चुकल्यानंतरचे सगळा भागानंतर शेवटी आपल्याला डिप्रिसिएशन आणि इंटरेस्ट हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला चार्ज करावा लागतो, त्या संदर्भातली एंट्री. हे सर्व झालं हायर परचेसच्या रेकॉर्डमध्ये. आता आपण बघूया व्हेंडरच्या बाबतीमध्ये जनरल एंट्री काय काय होऊ शकतात बघा. On signing of the agreement, the vendor passes the entry as if it is credit sale transaction, hire purchase account debit to sales account credit. If any cash is received on that day, the entry is cash or bank account debit to hire purchase account credit. And when the installment falls due, the amount of interest in a particular installment is debited to hire purchase account and credited to interest account with the entry will be hire purchase account debit, interest account debit. On receipt of installment, the entry is passed cash or bank account debit to hire purchase account credit. At the end of the year, the balance on interest account is transferred to profit and loss account with the entry interest account debit to profit and loss account credit. And last part is interest is given rate is calculated on the outstanding balance of cash price at the beginning of each period. The point is further clarified with the help of the problems. आता व्हेंडरच्या जनरल एंट्रीमध्ये आपण पाहिलेलं काय काय होऊ शकतं बघा. तर व्हेंडरच्या एंट्रीमध्ये पहिल्यांदा त्याचं डाऊन पेमेंटचं ॲग्रीमेंट झालेलं असतं त्याची एंट्री, आणि नंतर त्याचा हप्ता, आणि त्याच्यानंतर त्याचे जे हप्ते ज्याने जर पेड चुकवले असतील तर त्याची एंट्री कशी येते बघा. त्यात व्याज गृहीत धरून, आणि त्यानंतर मग आपल्याला शेवटी वर्षाच्या शेवटी आपल्याला पुन्हा इंटरेस्टला ट्रान्सफर करावा लागतो. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपला तो इंटरेस्ट आपल्याला ट्रान्सफर करावा लागतो. एकंदरीत ह्या दोन्ही गोष्टीमध्ये आपल्याला जनरल एंट्रीमध्ये एकतर परचेसरच्या एंट्र्या कशा येतात आणि विक्रेत्याच्या जनरल एंट्रीमध्ये एंट्र्या कशा येतात ते पाहिलेले आहेत. थँक्यू.